नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुका येथील अंगणवाडी मदतनीसला पदोन्नती देऊन पदोन्नती पद कमी करण्याचा आरोप महिला सविता पांडे यांनी केला आहे। जिल्हा कार्यकारी अधिकारी, महिला बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांच्या आदेशाने प्रमोशन देण्यात आले। 14 महिन्याच्या कालावधीच्या नंतर अंजली निंबाळकर यांनी सविता पांडे यांना सेविका पदावरून कमी करण्याचा आदेश पारित केला। राजन शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। नमस्कार, काय नाव आहे आपलं? नमस्कार, माझं नाव सविता प्रशांत पांडे, राहणार भिवपूर। बरं, काय प्रकरण झालं? काही नाही, 2009 मध्ये माझी मदतनीस या पदासाठी नियुक्ती झाली होती। मग त्यानंतर माझं म्हणजे ऑफिसवाल्यांनी आम्हाला 12वी पासवाल्यांना बोलावण्यात आलं होतं। म्हणजे कशासाठी? याच्यात म्हणजे त्यांनी कागदपत्र मागवले होते। प्रमोशन म्हणजे थेट नियुक्ती होती। अच्छा, जागा रिक्त असल्या कारणाने नाही का। हां, तर त्यामध्ये जेवढ्या मदतनीस 12वी पास होत्या त्यांना सर्वांनाच बोलावण्यात आले आणि त्यामध्ये म्हणजे ज्यांचं जे शिक्षण पात्रतेनुसार नियुक्ती करण्यात आली होती। तर 2 जागा असल्या कारणाने ज्याचं एज्युकेशन जास्त त्यांची नियुक्ती म्हणजे मदतनीस पदावरून सेविका पदोन्नती देण्यासाठी करण्यात येणार होती। तर त्यामध्ये तुमची नियुक्ती झाली का मॅडम? हो, माझी नियुक्ती म्हणजे ऑर्डर, आम्हाला प्रमोशन लेटरच मिळाले होते। बरं, आता नेमकं आता प्रकरण काय झालं आहे? नेमकं म्हणजे मला 14 महिने म्हणजे प्रमोशन दिलं आणि 14 महिने मी तिथे कार्यरत केलं आणि 14 महिन्यानंतर ऑफिसवाल्यांनी मला बोलावण्यात आलं। ऑफिसवाले म्हणजे कोणते? कामठी। कोणत्या ऑफिसचे एखाद्या अधिकाऱ्याचं नाव सांगा। अंजली निंबाळकर। काय म्हणत होत्या निंबाळकर मॅडम? तर पांडे मॅडम, हे तुमचं डिमोशन लेटर आहे। तर मी त्यांना प्रश्न केला, मॅडम डिमोशन लेटर का बरं? तर तुमची नियुक्ती म्हणे जी आम्ही केली होती ती चुकून झाली होती आणि म्हणजे तुम्ही त्यामध्ये बसल्याच नाही कारण। आणि मी त्यांना कारण विचारलं तर त्यांनी कारण सांगितलं, 12वी आणि फर्स्ट इयर माझं म्हणजे BA अपियर असल्या कारणाने मी 12वी आणि BA अपियरला म्हणे काही व्हॅल्यू नाही म्हणे ती। मग काय झालं मॅडम? मी त्यांना कारण विचारलं डिमोशनचं कारण का, कारण ते म्हणे चुकूनच देण्यात आलं बा। तर चुकून कसं बा? तर मी त्यांना म्हटलं चुकून कसं? तर नाही म्हणे, त्यांचं वय जास्त म्हणे, त्याच बसत होत्या म्हणे, तुम्हाला म्हणे ते चुकून पदोन्नती देण्यात आली बा। आता तुम्हाला हे डिमोशन लेटर स्वीकारावं लागेल आणि आहे त्या पदावर जाण्यात यावं बा। तर माझी तिथे म्हणजे ते एकदम डिमोशन लेटर हातात पाहिल्याबरोबर एकदम मनावरचं संतुलन विस्कळीत झालं। आणि आता मॅडम समजू शकतो, आमच्या प्रश्न असा आहे की आता वरिष्ठ अधिकारी जेव्हा तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जेव्हा गेले तर त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्ही म्हणजे मी डिमोशन लेटर घेतलं नाही, मग त्यांनी स्पीड पोस्टाने 3 म्हणजे पाठवण्यात आले। तर पहिल्यांदा पण नाही घेतलं मी, दुसऱ्यांदा पण नाही घेतलं। तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आता काय मागता शासनाला? काय मागणी आहे तुमची? काही नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, माझं कुटुंब सर्वस्वी म्हणजे अंगणवाडीच्या त्या भरोशावर होतं। आता परिस्थिती अशी आलेली आहे की आता आपण म्हणजे काय करावं बा, काही समजून नाही राहिलं। शेवटी आम्ही टोकाची, माझा मुलगा आहे, सर्वजण समजावण्याचा प्रयत्न करते, पण आर्थिक परिस्थिती असल्या कारणानं आपण कोर्टाची पायरी नाही। शासनाला असं म्हणायचं आहे तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून की जे मला पदोन्नती मिळालं होतं, माझे प्रमोशन झालं होतं, ते कायमस्वरूपी चालू असायला पाहिजे अशी मागणी आहे। आणि ऑलरेडी एक रिक्त जागा आहे, 8 केंद्र क्रमांक 8 बा। तर आमचं म्हणणं असं आहे, जिचं प्रमोशन झालं तिच्यावर आम्हाला काहीच आक्षेप नाही आहे, पण 8 क्रमांकाच्या अंगणवाडीमध्ये तिला सिलेक्शन करायचं होतं आणि माझी जी 1 क्रमांकाची अंगणवाडी आहे मला तिथंच राहू द्यायचं होतं। बस एवढंच माझी म्हणजे शासनाला विनंती आहे, जो माझ्यावर अन्याय झाला म्हणजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, मिळवून देण्यात यावा। अन्यथा आणि ऑफिसवाले म्हणते तुम्ही तिथे जुन्या ठिकाणी जा बा, म्हणजे तुमचं प्रमोशन होईल। पण म्हणजे ऑलरेडी माझं प्रमोशन झाल्यावर तुम्ही असे का बोलतात बा? माझी एवढीच रिक्वेस्ट आहे
की आता म्हणजे मी न्याय फक्त माझा एवढंच आहे की मला न्याय मिळून देणं. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.